जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे वीर सुपुत्र जवान शहीद झाले। आपल्यासोबत कारंजा लाड शहरातील काही नागरिक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मला सांगा काका, भारताचे वीर सुपुत्र जवान शहीद झाले, याबद्दल आपल्या काय भावना आहे? काल परवाच्या दिवशी ही बातमी पाहिली आणि मन एकदम सुन्न झालं। प्रथम असं वाटलं की काय आपण फक्त आता हे आमचे एवढे वीर जवान शहीद झालेत, पाक धार्जिण्या हरामखोर नालायक अशा त्या आतंकवाद्यांच्या फॅड हल्ल्यामध्ये हे वीर जवान आमचे शहीद झालेत आणि आता आपण काय फक्त श्रद्धांजली देऊन त्यांचं तेवढं दुःख वाटत बसायचं का? याच्यावर नेमका उपाय, नेमका इलाज काढता येणार नाही का? विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की यामागे जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर हे सगळं नेहमी करता थांबवता येईल। आपल्याला माहीत असेल एक उदाहरण, श्रीलंकेमध्ये LTTE नावाची एक दहशतवादी संघटना होती। आज जेवढ्या दहशतवादी संघटना आहेत यांच्यापेक्षा जबरदस्त अशी ती दहशतवादी संघटना होती। आज त्यांचा संपूर्ण बिमोड श्रीलंकेतून झालेला आहे आणि हे केवळ राजकीय इच्छाशक्तीतून झालेलं आहे। अशीच राजकीय इच्छाशक्ती मोदी सरकारने सुद्धा बाळगावी आणि या संपूर्ण आतंकवादाचा बिमोड करावा, अन्यथा जनता पेटून उठेल आणि तिथे जाऊन त्यांचा खात्मा करेल, एवढं निश्चित सांगू शकतो। कुठेतरी याला लगाम लागला पाहिजे, यासाठी सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजे। काय आपली प्रतिक्रिया? मी सर्वप्रथम आमचे भारताचे सुपुत्र जे देशासाठी, भारत मातेसाठी शहीद झाले यांना सर्वप्रथम मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे पाकिस्ताननं जे काही हे कृत्य केलेलं आहे याचा निषेधसुद्धा करतो आणि आमच्या देशातील भारतामध्ये जे परवाच्या दिवशी जी घटना घडली याचं सर्व भारतीय नागरिकांना मोठ्या प्रमाणात धक्का बसला आणि असा बेहाळा हल्ला डबल होणार नाही अशी शासनाने सुद्धा कुठंतरी काळजी घेतली पाहिजे। आणि माझी सर्व राजकीय पुढाऱ्यांना एक विनंती आहे, याच्यात कुठलंही राजकारण न करता आपली एकजूट दाखवली पाहिजे आणि विश्वामध्ये भारतासारखा देश हा या देशावर कुठल्याही देशाला माता म्हटलं नाही, कारण माता म्हटलं की सगळे आम्ही त्या मातेचे सुपुत्र आहोत। आणि माझ्या तरुण मंडळींना, युवकांना यामध्ये खचून न जाता पुन्हा आपण देशसेवेमध्ये रुजू व्हावं, कारण आज आपले 40-50 गेले असेल तर आपण भारतामध्ये एवढी ताकद आहे हजारो खतम करण्याची। आणि माझी सर्व मीडियांना सुद्धा एक विनंती आहे की जितके पाकिस्तानवाले मारतील तर तुम्ही कुठेतरी यांचं हे दाखवू नका, पण आमचे एक आता पंतप्रधानांनी एक चांगला एक संदेश दिलेला आहे भारतीय नागरिकांना की संपूर्ण जे आमच्या जवानांना त्यांच्याकडे सर्व एक जबाबदारी दिली की आता तुम्ही तुमच्या मनानं जे काय करायचं तुम्ही करा। आणि त्याबद्दल मी खरोखर या शासनाचं कौतुक करतो आणि जे काल घटना घडली त्याचा पुन्हा मी निषेध करतो। अशी घटना कधी होऊ नये आणि पाकिस्ताननी कधी एवढसा देश आम्हाला आवरत का नाही, तर आमच्याकडे कुठेतरी आमच्या या मिलिटरीच्या जवानांना या राजकीय पुढाऱ्यांनी कुठे हस्तक्षेप न करता त्यांना पूर्ण सूट दिली पाहिजे आणि त्यांना सूट दिली तर याले सूट करल्याशिवाय राहणार नाही पाकिस्तानले। छोटासा पाकिस्तान आहे, हरामखोर आहे, ह्याचे हमेशा एवढंसं फोतर ते आपला अफजल कसाब त्यांनी जे कृत्य केलं, असे माझ्या भारतीय नागरिकांना, जवानांना अशी विनंती आहे की आपण व्यसनापासून फॅशनापासून दूर राहून या देशाची सेवा करावी, कारण हा भारत माता जेव्हा म्हणतो आम्ही सगळे भारत माताची लेकरं आहोत। पुन्हा मी ज्यांच्या कुटुंबावर हा मोठा आघात झाला, भारतावर आघात झाला, मी त्या कुटुंबियांचं सांत्वन करतो आणि त्या कुटुंबांना सर्वांना आपण शक्ती द्यावी आणि सर्व आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं। राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप न करता कुठेतरी याला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहे, आपले जवान हे पण तरुणच होते, काय तुमची भावना आहे? नाही, नक्कीच अशा काही घटना झाल्यात की तरुणांचं रक्त हे उचंबळून येतं, तरुणांमध्ये क्रोध असतो, परंतु माझं असं म्हणणं आहे की केवळ एकच दिवस क्रोध दाखवून, एकच दिवस आपल्या भावना व्यक्त करून आपण हे काही याच्यावर म्हणजे उपाय नाही शोधू शकणार। काहीतरी कायमस्वरूपी उपाय झाला पाहिजे। सगळ्या तरुणांना माझं आव्हान आहे की त्यांनी आपल्या भावना आता सध्या तरी काबूत ठेवावा आणि आपल्या सरकारला सतत मागणी करत राहावी की या आतंकवाद्यांचा समूळ विनाश झाला पाहिजे, काश्मीरमधून समूळ विनाश झाला पाहिजे आणि कोणालाच यामध्ये गयावया केली नाही पाहिजे। जे मौलिक अधिकार आहेत, मानवाधिकार अधिकार ते जरी या आतंकवाद्यांची त्यांची जरी गळचेपी करण्याची वेळ आली
ती सुद्धा करावी, परंतु 370 कलम रद्द करावं आणि त्याचबरोबर या आतंकवाद्यांना जे पोचतात, या आतंकवाद्यांचे जे नातेवाईक सुद्धा आहेत, जे यांना सपोर्ट करतात, त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना आतमध्ये टाकावं. अशा प्रकारचे कडक पावलं जेव्हा तुम्ही काश्मीरमध्ये घ्याल त्याच वेळेस हा काश्मीर जिहाद मुक्त होईल. पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. भारत माता की जय, भारत माता की जय. 15 फेब्रुवारी जो काश्मीरमधील पुलवामा इथे आतंकवादी जो भ्याड हल्ला झाला, त्यात आपले भारतीय जवान जे शहीद झाले त्यांना मी भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आणि पाकिस्तानाला एक धडा शिकवला पाहिजे, ताकी जेणेकरून असे काही कृत्य झाले नाही पाहिजे. त्यांना घरात घुसून मारा आणि अशा आतंकवादीचा सर्वनाश झाला पाहिजे. हीच मी भारतीय जवानांना सलामी देतो. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. सगळ्या आपल्या भारतीयांना नम्र विनंती आहे, आपल्या लहान मुलांपासून आपण सगळे रक्त आपलं पिसाळलेलं आहे. ह्या पाकिस्तानचा मुर्दाबाद. आणि जे आतंकवादी करून काश्मीरमध्ये त्यांना आपल्याला धडा शिकवला पाहिजे. त्यांनी तिथून ऑर्डर दिली आहे, मा बेटी परसते काय को परसते तुमचे बा, त्यांना हे करायला पाहिजे. त्यांना आपण धडा शिकू, सगळे शिकू. पण मोदींनी ऑर्डर दिली आहे त्यांना, करो साले को मरो. अरे बताओ, अरे इतके आपले जवान गेले आपल्यासाठी, ते रात्रंदिवस तिथे मरतात. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. बोला भारत माता की, पाकिस्तान. नक्कीच लोकांच्या भावना अनावर झालेल्या. आपल्यासोबत अजूनही काही मंडळी आहे. काय वाटतं काका तुम्हाला, पाकिस्तानच्या नापाक हरकतांना कुठेतरी आपल्याला एक सक्षम पर्याय म्हणून काहीतरी एक उत्तर द्यावं लागेल, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटते की हा जो हल्ला झालेला आहे, हा हल्ले आज गेली 70 वर्षापासून भारत सरकार झेलत आहे. आणि शत्रू कसा संपवावा हे जर शिकायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काळाचा उपयोग भारत सरकारने केला पाहिजे आणि तसंच आक्रमण करून हा आतंकवाद संपवला पाहिजे, एवढंच मला सांगायचं. काय वाटतं तुम्हाला? मला हेच वाटतं की पाकिस्तानने जो हल्ला केला आहे भारतामध्ये, काश्मीरला येऊन जो हल्ला केलेला आहे की तो भ्याड हल्ला आहे. आणि ते भारतामध्ये घुसलेच कसे काय, आणि 200 किलो जो RDX भारतामध्ये आला आहे तो भारतामध्ये आलाच कसा काय, आणि ती जी गाडी वापरण्यात आलेली आहे ती गाडी तर पाकिस्तानहून इथे आलीच नसेल. तर याच्यामध्ये काही आपले जे पाकिस्तानचे ज्यांना जे सपोर्ट करत आहे त्यांना पहिले सर्जिकल स्ट्राईकची केलेली आहे. ती सर्जिकल स्ट्राईक पहिल्यांदा काश्मीरमध्ये करण्यात यावी आणि त्याच्यानंतर पाकिस्तानवर करण्यात यावी. कारण की पाकिस्तानमध्ये जे आपल्या भारतामध्ये आलेले आहे आणि त्यांना जे सहकार्य करत आहे पाकिस्तानियांना, पहिले त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात यावी. काय वाटतं तुम्हाला? इतनी शक्ति से उसको बताना चाहिए कि हम क्या कर सकते, बस इतना ही. मला पण असं वाटतं की आपण त्यांना एकदा सबक शिकवलं पाहिजे, जेणेकरून त्यांची डेअरिंगच झाली नाही पाहिजे की भारताकडे बघायची. नक्कीच कुठेतरी भारत सरकारने शिवाजी महाराजांचा गनिमी काव्याचा वापर यावेळेस केला पाहिजे असं या येथील कारंजा लाड येथील ग्रामवासियांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत मुळे सह धीरज मानमुळे, कृषी प्रधान TV, कारंजा लाड.